मार्क होऊन आमच्यावर 307 120 ब सारख्या कलमा लागल्या. त्याही मागं घ्यायच्या ठरलेलं असताना आज 18 दिवस झालेत. आणखीनही काय झालं नाही. पहिले 2 महिने गेलेत. आपण सरकारनं तेही तातडीनं मागं घेऊन कोण याच्यातला नेमका हा शोधला पाहिजे. नेमका सरकारपेक्षाही स्वतःला कोण अधिकारी असं की ताकदवर समजवतोय आणि या जनतेला जाणून बुजून अमानुषपणे हल्ला करतोय आणि खुनी हल्ला त्यांच्यावर केला जातो. ही कट नेमका कोणी रचला होता हा बाहेर निघाला पाहिजे. आज बच्चू कडून तुमचं फोनवर बोलणं झालंय, काय चर्चा झाली? नाही काल झालं, आज नाही काल झालं. 2-3 विषय होते त्या संदर्भात आणि आपल्या टाइम बॉन्डच्या संदर्भात. आज येईन त्यांचा फोन. ते तुम्हाला मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार असं म्हणाले होते की तुम्ही त्यांना म्हणाले होते मुख्यमंत्र्यांकडे जाऊया? नाही कसं कवा म्हणलो मी, आणि जायचं काही कारण नाही ना. ओबीसी मी असंही जाऊ शकतो. चर्चा सुरू झाली की तुम्ही त्यांना म्हणाले होते मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि बच्चू कडू असं म्हणाले की नाही आमचं असं काहीच बोलणं झालं नाही म्हणून विचारलं. आणि मी पण म्हणलो नाही ना मुख्यमंत्र्याकडे जायचं काही कारण नाही. जायचं असेल तर मी पण जाऊ शकतो, असं काहीच नाही ना. समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही जाऊ शकतो, परंतु आम्हाला जायचंच नाहीये. जोपर्यंत आम्ही आंदोलक म्हणून येत तोपर्यंत नाही जाऊ शकत. हा, त्यांनी यावं. ओबीसीची जालना अंबडची सभा झाली, त्या सभेला वडीटीवार भुजबळ सभेच्या ठिकाणी होती, परंतु आता वडीटीवार असे म्हणतात की सत्तेतल्या माणसानं समस्या सोडवायच्या असतात, मांडायच्या नसतात. आता सत्तेतील नेते समस्या मांडतात तर सत्तेत का राहतात? पटलं आज आम्हाला, आज पटलं. घटनेच्या पदावरती विरोधी पक्षनेता ही असं पद आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेला तेवढंच एक न्याय मंदिर आहे हक्काचं की अन्याय जर होत असेल आणि प्रश्न मिटत नसतील आणि सरकार जर ऐकत नसेल तर विरोधी पक्ष नेताच जनतेच्या बाजूने उभा राहतो. हे त्यांना आम्ही आधीही सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्यांच्या विचारात बदल केला नव्हता. पण उशिरा का होईना त्यांनी त्यांच्या विचारात बदल केला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पाठीशी ते उभा राहिले, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. एक प्रश्न शेवटचा. आता खोपोलीत तुम्ही जाताय, त्यानंतर तुम्ही नवी मुंबईत आहात, ठाण्यात सभा घेणार आहात, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात सभा घेताय. तुम्ही जो इशारा दिला होता 24 तारखेपर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर ज्या आर्थिक नाड्या आहेत त्या दाबूत, त्याची ही पूर्वतयारी म्हणायची का? मुंबईचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो तुम्ही आता सभा घेताय? नाही असं काय नाही. नाड्या दाबायचं काय, आम्ही ठरवलं, आम्ही जाहीर करणार ना. तुमच्या समोर सांगणार आम्ही काहीच आत्तापर्यंत खोटं नाही केलं. तुमच्या समोर सांगणार, जायचं असलं की सांगणार आम्ही निघालो. तुम्हाला त्यांना ती त्यांची तयारी करते, आम्ही आमची करणारच. परंतु आणखीन तसं ठरलेलं नाही आमचं. 24 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळेल, त्यामुळे सरकार आमच्यावरती वेळच येऊ देणार नाही. 100% आम्हाला आरक्षण देणार. आम्हाला मुंबईत जाण्याची आवश्यकता नाही. आणि मुंबईत जाणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का? आम्हाला काय बघून द्यायची नाही का मुंबई? सगळे दुनियाला बघून देतात. आम्ही काय केलं, आम्हाला बघायचं बाबा ब्रिज कसा कसतो, काय कसलं घे, समुद्रातलं पाणी कसलं असतं, आम्ही बघत नाही का? आमच्या लोकांनी आमच्यासाठी मुंबई नाही का बाबा? नाही, तुम्ही सांगा तसं येत नाही आम्ही. सगळ्या दुनियाला बघून देतात, परदेशातून लोक येते. आम्हाला मुंबईचं विमानतळ कसलं बघायचं, आम्हाला काहीच बघून देत नाही म्हणल्यावर काय अर्थ आहे? आमचाच महाराष्ट्र, आमचीच मुंबई, आणि आम्हालाच बघून द्यायचं नाही म्हणल्यावर मग कमालच झाली ना. मग तुम्ही आम्हाला महाराष्ट्रात राहू नका म्हणा ना. आम्ही जातो तिकडे आसामला फिसामला कोणकडे तरी चहाचे मळे टाकतो तिकडे. मग आता दुसरं काय करावं? आमच्या मुंबईत आम्हाला येऊन द्या ना, आम्हाला बघून द्या ना. रस्ते कसले का असते तर कुंकड काय आहे बघायला पाहिजे ना. आमचं आणि त्यांचं डिझेल एकच आहे का? त्यांच्या ना आमचे माणसं एकच आहेत का? आमच्या इकडे माणसं पायावर चालत आहेत, त्यांच्याकडचे का टकोऱ्यावर चालत आहेत का? त्यांचे पायावर चालत आहेत, आम्ही डोक्यावर चालवतो. त्यांचं ना आमचं रक्त बिल आलंच आहे. आम्हाला बघून द्या ना, काय नेमका प्रॉब्लेम काय? ते भाकरीच खाते, आम्ही भाकरीच खातो. मुंबईत त्याच एसट्या आहेत, आमच्या तिकडे बी त्याच आहेत. आम्हाला बघूनच द्यायचं नाही का? कसं असतंय, काय असतं, मंत्री कुठं राहतात, कसे राहतात, काय करतात, बिचारायचे खाली खुशाली विचारली पाहिजे की नाही का मावाजून. धन्यवाद. तर जनतेवर हल्ला करण्याचा कट कोणी रचला हे बाहेर यायला हवं, तसंच लाठीचार्ज मागे कोण याचा शोध घ्यावा असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मुंबईमध्ये येण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं. 24 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण मिळणारच असा दावाही त्यांनी केला आहे.